सेवा भरती नियम अद्याप अंतिम न झाल्याने पदोन्नती आणि भरती प्रक्रिया रखडल्याच्या निषेधार्थ राज्यभरातील परिचारकांनी मंगळवारी 4 ऑगस्ट रोजी सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत 2 तासांचे राज्यव्यापी लक्षवेध काम बंद आंदोलन करण्यात आले। सेवा भरती नियम तातडीने अंतिम करून प्रलंबित पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी अशी प्रमुख मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली। परिचारिका संघटनांच्या म्हणण्यानुसार सन 1964 पासून सेवा प्रवेश नियम केवळ मसुद्याच्या स्वरूपात असून 2021 पासून त्यामध्ये सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू असली तरी अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही। त्यामुळे प्रशासनात पदोन्नती व भरतीची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे। पदोन्नती न झाल्यामुळे परिसेविका ते अधिसेविका या पदांवरील अनेक जागा वर्षानुवर्षे रिक्त आहेत। अनेक पात्र परिचारिका कनिष्ठ पदावरूनच सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या वेतन, आर्थिक स्थैर्य आणि निवृत्त वेतनावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे। वरिष्ठ पदे रिक्त राहिल्यामुळे रुग्णसेवेच्या गुणवत्तेवर आणि प्रशासकीय कार्यक्षमतेवरही परिणाम होत असल्याचा दावा संघटनांनी केला आहे। परिसेविका हे पद सेवा ज्येष्ठतेवर आधारित असून जीएनएम ही किमान शैक्षणिक पात्रता आहे। विद्यमान सेवा भरती नियमानुसार या पदांवरील पदोन्नती प्रक्रिया तातडीने राबवणे शक्य असतानाही प्रशासनाकडून ती होत नसल्याने पात्र परिचारिकांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। संघटनांनी सरकारकडे सेवा भरती नियम तातडीने अंतिम करून अंमलात आणावेत, प्रलंबित पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी तसेच सुधारित आकृती बंद मंजूर करून रिक्त पदांवरील भरती त्वरित सुरू करावी अशी मागणी केली आहे। मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही परिचारिका संघटनांनी दिला आहे।